मित्रांनो आता काका आम्हाला एक सांगायलेत काय काय नाही उज्जैनच्या बारेमध्ये ते सांगायले. हॅलो बोला काका. हाँ चालेल. महाकाल दर्शन करने के बाद अब हम जाएंगे काल भैरव बाबा, मंगलनाथ, तेजवट, चांदीपनी आश्रम, गढ़कालिका माता, तिरुमंगल है. ये 3.5 काल की यात्रा पूर्ण करके हम वापस लौटेंगे. ठीक आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला जर यायचं जर ठरलं तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये काकांचा नंबर टाकेल. तुम्ही आल्यानंतर त्यांना संपर्क करा, ते तुम्हाला चांगलं फिरवतील. आम्ही रेकॉर्ड करतो. महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार. कॉन्टॅक्ट वगैरे करा तुमच्यासोबत. आताच आपण गडकालिका आणि तीर गणपती मंदिर याचे दर्शन घेतले. की रामाने आपल्या गणपतीची पूजा केली होती, स्वतःच्या हाताने पूजा केली होती. आणि आता आपण पुढच्या स्टॉपला चाललोय. काका सांगतील. अब हम जाएंगे महर्षि सांदीपनी आश्रम, जहाँ श्री कृष्ण भगवान ने पढ़ाई करी थी. कृष्ण भगवान का गुरुकुल है और महाभारत से प्राचीन स्थान है अवंतिका नगरी. मित्रांनो आम्ही आलो कालभैरवला. कालभैरव. आता काय म्हटलं कालभैरवा म्हणजे काहीतरी जन्म काय कालभैरवचं काय आहे वाटते. वारंवार खूप गर्दी आहे. तर काय सांगू थकलेलं आहे आम्ही सगळे. आवाज काय येत नाही. और वागी मेरी सरकार. महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार. महाकाल सरकार मेरे अपलोड करून दाखवतो. तो आवाज जेवायला आलो आपण वरती डायरेक्ट हॉटेलच्या वरती. सांगा सर 2 शब्द. आपण जिथे स्टे केला होता त्याच्यावरती टेरेसवरती तिथे जेवणाची सुंदर अशी सोय आहे. आणि आपण तिथे आता आलेलो आहोत. पाहूयात त्यांच्या क्वांटिटी आणि कशी म्हणजे खाणं वगैरे क्वालिटी वगैरे कशी आहे जेवणाची बघू आता. माहिती तुम्हाला थोड्याच वेळात देईल. थोडी आम्ही टेस्ट करूयात मग तुम्हाला देऊया. खूप वेळेनंतर आता जेवण आलेलं आहे. आणि आता जेवणामध्ये थाळीमध्ये मेनू तर खूप छान छान दिसत आहेत. तर आम्ही आधी टेस्ट करतो आणि मग तुम्हाला सांगतो कसे आहे ते. तोपर्यंत तिकडे फिरव कॅमेरा. काकांना सांगितलंय मसाले पान द्या म्हणून. आता बघू देत आहेत. हो तुम्हाला ते पेटी पेटी घ्यायचे ना पान ठेवायला घ्या ना. क्या बोलती पुणे की पब्लिक. जय महाराष्ट्र. आता डायरेक्ट थेट महाकालच्या दरबारात आहे आम्ही. थोडं 2 दिवसानंतर पुण्यात येणार आहे. परत आमचं नाव वाचवायसाठी. आमची बहीण जरा घाबरली आहे. तुषार भाऊनी काही घाबरलेली आहे आमची. आणि माझी कॅट बघा.